सकाळी मी पुणे शहरामध्ये काही ठिकाणी जे काही नवीन ब्रिज केलेले आहेत त्याच्याबद्दलची पाहणी करण्याच्याकरता मला हर्डीकरांनी विनंती केलेली होती। ती पाहणी करून त्याच्यानंतर पुन्हा आपल्या भागामध्ये काही रस्त्याचे प्रश्न बरेच वर्षापासून प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये जमीन मालक जागा देत नाही आहेत। आता शेवटी आज आम्हाला नाईलाजास्तव ॲक्विजिशन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा त्यामध्ये बऱ्याच सोसायट्या झालेल्या असल्यामुळे त्या लोकांचं जाणं येण्याचा फार प्रॉब्लेम झालेला आहे आणि तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पण तिथं करता येत नाही, कारण तिथं अडवण्यात आलेलं आहे। त्याच्यावर तिथल्या ज्या काही नवीन इमारती झाल्या त्यांच्या ड्रेनेजचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे। तर ह्या सगळ्याच्याबद्दल आपले नवीन ज्यांच्याकडे चार्ज आहे PCMCचा ते आयुक्त हर्डीकर, नंतर कलेक्टर पुणा, मी आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं की ते जमीन ॲक्वायर करायची, त्याच्यात कुणाचं नुकसान होऊन द्यायचं नाही, त्यांना योग्य तो मोबदला द्यायचा आणि ते रस्ता बरेच वर्षापासून प्रलंबित असलेले तिथले 2-3 रस्ते आहेत, तिथं बाकीचे माझे सहकारी पण होते, नाना काटे होते, इतर सहकारी होते, तो मार्गी लावायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्ही ताबडतोब कुणाची तरी नेमणूक करा आणि अर्जन्सी क्लॉज घालून ॲक्वायर करण्याचा प्रोसिजर सुरू करा। खरं तर याच रस्त्याप्रमाणे अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील हे मोर्चा घेऊन आले होते चाकणच्या ट्रॅफिक आणि रस्त्याच्या दुरावस्थेत। त्यावेळेस त्यांनी 15 वर्षापासून प्रशासनाच्या अपयश नाही का असा प्रश्न उपस्थित केला की रस्ते सुद्धा हा प्रश्न सुटत नाही, राजकारण नाही आहे, पण 15 वर्षापूर्वीची वाहतूक आणि आत्ताची वाहतूक ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे। प्रचंड वाहतूक वाढलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मला ह्याचीच वाईट वाटतं की कुणी बाकीचे बघत नाहीत, मी किमान ते बघून त्याच्यातनं मार्ग काढायचा तरी प्रयत्न करतोय। तिथं PMRDA, PWD, नॅशनल हायवे, MIDC आणि PMRDA असे महावितरण ह्या अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। रस्ते करण्याच्या करता तिथं आता आम्ही वरनं 4 लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे, तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर, आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली 6 लेन आपण करूया। आता त्यांनी 4 लेनच मंजूर केलेलं आहे। मी त्यांना म्हणलं की तुमचं आता हे 4 लेनचं काम सुरू करा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।